भारतीय जनता पार्टी गाव वस्ती संपर्क अभियान राबवत भाजप तपोवन मंडल व भाजपाच्या माजी नगरसेविका सौ प्रियंकाताई धनंजय माने, उपाध्यक्ष भाजपा नाशिक महानगर धनंजय माने यांच्या माध्यमातून 28 एप्रिल रोजी मानेनगर मेरी रासीबिहारी लिंक रोड येथे ओंकारेश्वर महादेव मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला। यानंतर पुलवामा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्याचबरोबर यूपीएससी रुग्णालय हिरावडी येथे लहान मुलांना माजी नगरसेविका प्रियंकाताई धनंजय माने यांच्या हस्ते रोटाव्हायरस व्हॅक्सिन अँड ओरल पोलिओ व्हॅक्सिन हे डोस मोफत देण्यात आले। स्वच्छता करून रुग्णांना बिस्किटाचंही वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर चौक सभाही घेण्यात आली। यानंतर लाभार्थी संपर्क अभियान करण्यात आलं। त्याचबरोबर परिसरातून पदयात्रा काढण्यात आली। यावेळी भाजपा तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, भाजपा शहर सरचिटणीस सुनील केदार, माजी नगरसेविका प्रियंकाताई माने, उपाध्यक्ष भाजपा नाशिक महानगर धनंजय भास्करराव माने, तपोवन मंडल सरचिटणीस महेश महांकाळे, डॉक्टर विश्वम बस्ते, सिस्टर जाधव मॅडम, बूथ प्रमुख दगानाना पाटील, वसंत उदास, कमलेश हटकर, संकेत कुटे, आयुष यादव, जाधव मावशी तसेच परिसरातील नागरिकांनी या अभियानामध्ये सहभाग घेतला। आज भारतीय जनता पार्टी तपोवन मंडल यांच्या माध्यमातून वस्ती संपर्क अभियान व मंदिर स्वच्छता अभियान घेण्यात आलं। याचं आयोजन आपल्या महानगराचे उपाध्यक्ष धनंजय माने व माजी नगरसेविका प्रियंकाताई माने यांच्या माध्यमातून करण्यात आलं। सर्वात पहिले इथे मंदिराच्या परिसराची स्वच्छता व महादेवाचं पूजन करण्यात आलं व बेलगावमध्ये जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचं भारतीय जनता पार्टी तपोवन मंडल व मानेनगरमधील सर्व रहिवासी याचा आम्ही निषेध नोंदवतोय आणि ओंकारेश्वर महादेवांना ही प्रार्थना करतोय की यामध्ये जे मरण पावलेले आहेत त्यांना सद्गती मिळावी असं आम्ही इथे देवाच्या चरणी प्रार्थना करतो। सर्वांनी 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी आपण सर्वांनी स्तब्ध उभं राहायचंय। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। आपण सर्वजण कमी वेळामध्ये इथे बपू भाऊंच्या स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक।